हे सर्व भात पेरतात बघा. ते गावची शेती आणि मेहनत का असते तुम्हाला आता या माझ्या व्हिडिओतून समजेल. नमस्कार मित्रांनो, मी विजय बागवे तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. सध्या पावसाने आराम घेतला आहे. मे महिन्यात अवकाळी पाऊस सुरू झालेला, तो आता सध्या त्याने आराम घेतला आहे. आमच्याकडे गावाकडे पेरणीला सुरुवात झाली आहे. खरं तर मेच्या 25 तारखेला पेरणीला सुरुवात होते, पण पावसामुळे पुढे ढकललं आणि आता 29 तारीख आहे आज. आणि 29 तारखेला आमच्या गावात सर्वांनी पेरणीचा शुभारंभ केला आहे. आम्ही पण पेरणीला चाललोय. आमचा शेत आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी, म्हणजे सह्याद्रीच्या शेजारी आमचं शेत आहे. काही जण पारंपरिक बैलांनी शेती करतात, आमच्याकडे पॉवर टेलर आहे, त्याने शेती करणार आहे. पप्पा पुढे गेलेत. पुरा निसर्ग दाखवत तुम्हाला मी जाणार आहे वरती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच आवडेल तुम्हाला. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. शौर्य आणि मंथन पहिल्यांदाच चाललेत वरती आमच्या भात शेतीचे इथे. दमतील वाटतं. दमणार काय रे? इकडे बघा. नाही ना? हा, हे बघा धनगरचे घर आहेत, 3 आहेत, ते गुरं पण आहेत. ते पूर्वी इथे बकऱ्या होत्या, आम्ही यायचो दूध न्यायला. आता एकच घर होतं, आता वाढले बघ किती, 1 2 3 घरं झालेत. आणि त्या खोऱ्यात जायचं आपल्याला. वरती दिसतंय धुका आहे सह्याद्रीचा, किती सुंदर धुका, सुंदर दिसतंय बघा. त्या समोर वरती जायचं आहे, म्हणजे या पायथ्याला. इकडे तुम्हाला पुढे पुढे दाखवतो ना जरा आमच्या कोकणातला सुंदर, आमचं कोकण सुंदर. हे बघा इकडे पण बघू शकता काय धुका आहे पहाटेचा. आणि सूर्यदेव आज त्याचं आगमन झालेलं आहे. आम्हाला दर्शन घडवलं सूर्यदेवाने 4-5 दिवसांनी. आणि आमच्या पुढच्या घरातली घरं आहेत बघा तिथे समोर. हे बघा इथे तुम्हाला दिसत असलं तर हे बघा आमच्या समोर पुढच्या वाडीतली बागव्यांची घर आहेत. चला जाऊया. पप्पा पुढे गेलेत. ह्या रस्त्याने आपल्याला असं पुढे 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 जायचं आहे, वरती जायचं आहे. तो डोंगराच्या पायथ्याखाली तिथे यायचं, आंब्याच्या मागे. इथून दिसत नाही, दाखवतो. पण नजारा बघा काय. हे बघा हे कोकणातच भेटते बघायला. हे बघा. आणि आपल्याला पुऱ्या जंगलातून जायचं आहे. जंगल आहे. पूर्वी हा रस्ता नव्हता, पायवाट होती. आता थोडा कच्चा रस्ता केलाय. भविष्यात मला वाटतं तांबडा रस्ता पण होईल. तर आमच्या शेतापर्यंत वरपर्यंत जातो या रस्ता. खूप मजा आहे. आणि शौर्य हे लोक मागून आहेत. हे चला दमले, चला चला चला. पप्पा वर पुढे गेलेत. चला निघूया. हे बघा पप्पा पुढे गेलेत. हे बघा चाललेत. आपण पण जाऊया. हे बघा परत एकदा लागले. जरा वरतून डोंगरातून पाणी येतं सर्व. सुंदर वाटतं ना. फेस सफेद फेस आहे तसा बघ. तो कुठून आलं, वरतून येतं तसं. हा खाली होतं. हे बघा किती खाली आहे बघा जंगल. लय आपण वरती आलोय. आणि पप्पा बघा पुढे गेलेत. ते बघा चाललेत. चला वरती जाऊया आपण त्यांच्याकडे. बघा जंगल बघू शकता. असं एक तुम्हाला थोडं वेळ तुम्हाला निसर्ग दाखवत जाणार. तुम्हाला पण मजा वाटेल. तुम्हाला वाटेल की तुम्ही पण इथं स्वतः आहात, असा फील होईल गावच्या सारखा. बघा चला निघूया. बघा व्ह्यू बघा. तिथून आपण खालून आलेलो, तिथून आपली घर आहेत. हे बघा व्ह्यू बघा किती मस्त सुंदर एकदम. हे बघा आपल्याला वरती यायचं. आणि हे बघा 2 माकडं बसलेत, यांच्यासाठी मी मागे राहतोय. आता पप्पा पुढे गेलेत. नमस्कार. काय बघितलं मी तुम्हाला बघतो. बसा बसा बस. नंतर बस. पुण्याला बस.
दम लागलाय जरा बसूया. रस्ता बघा खाली खालून आलोय वरती चढ नाही पुऱ्या तसं इथून असं वरती जायचंय. रस्ता केला इथं डांबर रस्ता आहे बघा. त्यामुळे डांबरी रस्ता केलाय बघा. या इथून पट्टा चालू झाला तेवढाच ना 1 किलोमीटर ना असा वरती गेलाय. पुरा जंगल आहे आजूबाजूला. हे असती पिया रेवानी खाली बसून पी. चला या मार्गांवरती आता आपल्याला इथे वरती जायचं इथे. चला हे गावचे वरती धनगर बघा. इथून वरतून खाली आपल्याकडे जातात रोडवर. चल 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 दमला काय व्हिडिओ चालू व्हिडिओ मोबाईल वरचे धनगर आहेत. हो नाही घेऊन चालले धनगर बघा. इथून एवढा वरतून ते खाली जातात आपल्या इथे. लहानपणी म्हणजे शौर्यच्या एवढ्या वरती लहानपणी आलं. लहानपणी मी भरपूर कुठे गेलो जंगलातून भरपूर ठिकाणी. बघा व्यू बघा. आपण त्या रस्त्याने आलोय बघा खाली दिसतोय बघा. सॉरी बघा या रस्ते असं खाली गेले बघा. आणि आपले घर खाली येते बघा. दिसले असले तर बघा तेव्हा. इथून ट्रॅक्टर वरती गेला बघा. सह्याद्री डोंगर बघा बोललो ना. सह्याद्री डोंगर बघा. हा सह्याद्री डोंगर आहे बघा. हा सर्व सह्याद्री डोंगर आहे बघा. असा त्याला आम्ही भाटा बोलतो. हा डोंगर कनेक्ट आहे सह्याद्री डोंगरला बघा. इथून वरती चढलो की डायरेक्ट सह्याद्री डोंगरात टच. फायनली आता आपण आपल्या शेतामध्ये आलोय वरती. 1.25 तास 1.5 तास झाला वरती यायला. टाइम काय बघितला ना मी. 1.25 तास झालाय जवळ 1.5 तास झालाय. आणि वरती आलो. खूप सुंदर असं वाटतं. तुम्हाला दाखवतो बघा. बघा सह्याद्री डोंगर बघा पुऱ्या धुक्याने भरलाय बघा. दिसतच नाही सह्याद्री डोंगर. आणि हा शेत आहे. हा बघा समोरून तो झाड दिसतोय ना तिथून चालू आला ना असं इथपर्यंत असं वरपर्यंत. हे उमरा झाड आहे ना तिथपर्यंत. तिथून असं इथपर्यंत आपलं शेत आहे. तिथे विहीर पण आपल्या शेतात आहे इथे. आणि हा असा डोंगर लागला तो डायरेक्ट सह्याद्री डोंगरला चिकटलाय बघा. इथून ही सर गेली. आणि आपला हा बॉर्डर लाईन आहे. ही बॉर्डर लाईन आहे. घर आहेत धनगराची बॉर्डर. त्या साईडला तळस. आपलं शिरगाव संपला इकडे. हा शिरगाव तिकडे बॉर्डर वरती पायथ्या गेलं शिरगाव संपला तळस. इथे आपला ट्रॅक्टर आणलाय पप्पा आहेत. आणि यांचे काका आहेत ते. आणि आता काढलेलं फाळ आता लाव्या कारण वरती उचलून आणलं ना त्यामुळे जड होतं म्हणून काढलं. आता ह्याला लाव्या आणि हे नांगरून घेऊया. हे सर्व भात पेरतात बघा. कुठला भात आहे बघूया. कोणता भात आहे हा. 44 कोणता 44 हो. अच्छा 44 आहे भात बघा. असे पेरतात.
इथून हा असा नांगरून झालाय बघा. पप्पा पुढपर्यंत गेलेत. हे इथे खेळू नका, जा वरती बसा. दोघांची मजा झाली. एक शेत झालाय आपला नांगरून आणि आता तो तिकडचं शेत थोडा करायचा आहे बघा. दाखवतो बघा. हा पप्पानीच केला, थोडासा मी घेतला आता ट्रॅक्टर. एवढं वर्षांनी धरतो, बाकी मला येत नाही व्यवस्थित करता. आणि आता पप्पा इथे करतात. भाजलंय ना, जाळवण केलं, तिथे आता भात पेरतील आणि नांगरून घेतो पप्पा ट्रॅक्टरने. आणि आज कॅमेरामन आमचा शौर्य होता. आज कॅमेरा थोड्या वेळासाठी शौर्याने पकडला. कसं वाटलं शौर्य? चांगलं वाटलं. मग हे दोघं पण आले, दमले काय रे? लॉलीपॉप खात आहेत त्याला. आणि हे आमची जमीन आहे ही सर्व, तर हे मक्त्यासाठी ह्यांना दिलं. म्हणजे ते आणि आम्ही असं करून ही जमीन करतो. कारण मोठी आहे ना, खालून वरती यायला जमत नाही, म्हणून ह्यांना धरलंय. हे आणि पप्पा असे करून करतात दोघांनी. पूर्वी कसं आम्ही डायरेक्ट मक्त्यावरतीच द्यायचो सर्वांना, मग आम्हाला भात मक्त्यावर भेटायचा. आता कसं ते लोक राहिली ना, सर्व म्हातारी लोक राहिली तिथे. आणि हे एकटेच आहेत तरणे जरा, बाकी सर्व पुण्याला जातात, पुण्याला कामाला गेलेत. हे सर्व घरं दिसतात ना, सर्व पुण्याला गेलेत कामाला. सर्व मोजके म्हातारे राहतात इथे. हे एकच आहेत असे की तरुण आहेत थोडे, हे 45च्या आसपास असतील. तर हे करतात आणि आमचं शेत म्हणजे हे पप्पा आणि हे दोघं करून आपोआप करतात. आता बघ इथे पेरणी चालू केल्या, भात पेरतात. इथे एवढा आपण हा नांगरून घेऊया असा पुरा भाग. त्याचे भात पेरतात बघा, भात पेरणी बोलतात बघा. त्याचे तांदूळ प्रत्येक कोपऱ्यात जातात असे पेरतात ते. ही कला आहे खरं म्हणजे बघा. फक्त बघा कसे पेरतात तांदूळ बघा. प्रत्येक कोपऱ्यात जातो बरोबर, सिंगल तांदूळ. हा बघा भात बघा, हा आहे 6444 चक्का टिबल चौका गोल्ड बियाणं आहे प्लॅस्टिक. हा बियाणं वापरला गेलेला आहे. आता हा पण शेत नांगरून झाला, आपले दोन्ही शेत नांगरून झाले आणि भात पेरून पण झालेलं. आता आपण पुढे जाऊया. भात काढतायत पुरं भात काढायला. टपमध्ये भात काढतात. हे आमचंच शेत आहे पुरा. तो पायथन दिसतंय ना, तो पायऱ्या हां, तिथून ह्या पलीकडे आपल्या इकडे असा इकडला आपला शेत आहे. हा पण तर आपलं. आणि देव आहे तिथे, दगडात देव आहे, कालकाई देव आहे. हे कालकाई माते तुझे आहे. तर हा करून घ्या. हा एक राहिलं, हा करून घ्या. बघा सह्याद्री डोंगर बघा काय सुंदर दिसतोय बघा. पाऊस थांबलाय, झराय बघा तिथे समोर दिसतो की नाही तर मला माहित नाही, दाखवतो. बारीकसं सफेद बघा झरा दिसतोय. बघ दिसत असेल तर बघा, समोरच झरा आहे बघा. सुंदर दिसतोय बघा, आहे ना बघा, सुंदर झरा आहे बघा. पाऊस थांबला म्हणून तर अजून मस्त दिसला असता. हे 2-3 झरे निघतात तिथे. सुंदर सह्याद्री डोंगर आहे बघा. त्याच्यात पायथ्याशी आपली ही जमीन आहे बघा इथे. हे जरी पोरं आले त्यांच्यावर
शाळेत नाही गेले? काय नाव तुझं? आर्यन. कितवीला आहे? हे कोण पप्पा? मग आता ते वरती घर आहे तुझा? हा काय जातो ना कुठे? इथे खाली शिरगाव. पुणे सुट्टीला आलाय? अरे पुण्यातला आहे. हा बरोबर. एवढं आहेच सुट्टीसाठी पुण्यावर आले. बोललो ना पुण्याला आता सर्व बहुतेक फॅमिली पुण्याला आहेत. तर म्हातारे राहतात म्हणजे पोरं पण आता सुट्टीसाठी इथे आलेत पुण्याला. तुझं नाव काय? तू पण पुण्याला राहतो? बावधाने. अरे पुण्याला तू पण पुण्याला? तू इथं राहतो? हे बाडतू राहा का? नाव काय? अथर्व. मोठे बोल ना. तू? निलेश. तू कोणाचा? कोण गणेश? हा काय? मग ते कोण आहे समोर? ते भात पेरतात ते तुझे कोण लागतात? समोर बाजू शेजारी. हा काय? तू बघायला आलाय? तू पण पुण्यात राहतो? पुण्यात राहतोस? तरी चिल्लर पार्टी सर्व पुण्याचीच आहेत. आणि आमची चिल्लर बघा तिथे समोर आहेत. पाणी घेऊन येतात. हा ते उड्या मारतात. ए आरामात या रे. पाणी आणायला गेलेले. विहीर आहे आपली शेतामध्ये. विहीर आहे आपली पुढे. ते पाणी आणायला गेलेले. पाऊस चालू झालाय हे बघा. सह्याद्रीतला पाऊस. शेवढ्या कुठे जाऊ नको. इथं आण बाटली. सह्याद्रीतला पाऊस चालू झालेला आहे बघा. ते आजी पण बघा सारा हे करतात. लहानक्याने सारखं करतात. ते दाणा पडलेला असतो ना तो लेवल होऊन जाते बघा. हा सह्याद्रीतला पाऊस आहे. ट्रॅक्टर वरच्या तोंडात घेऊन चाललोय. आणि गावची शेती आणि मेहनत का असते तुम्हाला आता या माझ्या व्हिडिओतून समजेल कसं असते. तर प्रत्येक आपल्या कोकणासाठी डोंगर भागी भात शेती असते. त्यासाठी ट्रॅक्टर असतं ते उचलूनच घेऊन जायला लागतं. पहिले बैल होतं. बैल आता बहुतेक लोकांनी काढून टाकलं असं नाही कोणत्याकडे बैल. तर ट्रॅक्टरच घेतले. आता बघा ट्रॅक्टरचे घेऊन जातात. मी पण जातो पुढे. चला या. उंबर आहे आपला तिथे. उंबरची इथे ती काळी जमीन जाळली आहे. भाजणी केली बोलतात. तिथे आता शेवटचं नांगरून आपण निघणार. ते शेवटचा पट्टा नांगरूया आणि बघा या दाखवतो. उंबर बघा एवढं जुनं आहे. भरपूर खूप जुनं. मी लहानापासून बघते उंबर आहे. किती जुनं आहे उंबर. मला वाटतं 40 वर्षापूर्वीचा जो उंबर आहे बघा. माझा उंबराचा खूप जुना आहे. वरती बघा उंबर लागलेत. उंबर लागलेत बघा. उंबर लागलेत. पहिला खूप मोठं झाड होता. मग त्याच्या फांद्या छाटल्यात. 40 वर्ष मी लहानपासून येऊन बघतो. उंबर झाड आहे. खूप जुनं आहे बघा. आणि आता हे एवढंच पट्टा आपल्याला नांगरायचं आहे. इथे भात पेरतील ते काका. आणि इथे नांगरून घेऊया. ते बघू शकता. हा राहिला. हा झाला खालचा. त्यानंतर हा एक झाला. त्यानंतर हा एक खालचा. तो पहिला केला. हा दुसरा केला. त्यानंतर हा तिकडे तिसरा गेला मोठा. आणि हा ट्रॅक्टर आपण असा या इथून घेऊन आलोय. तर बघा या साईडून असा वरती घेऊन चढून असा वरतून इकडे घेऊन आलोय. या तोंड्यात वरच्या बघा. बैल घेऊन चाललेत नांगरायला बघा. पोरं आहेत सर्व.
आता आपण तिकडचे 4 शेत तोंडे करून आलोय आणि आता इकडे आलोय एक त्या साईडला. हा एवढा चोंडा फक्त करायचा आहे, ह्यांचा आहे. ते त्यांनी जेवढी रिक्वेस्ट केली करून द्या आम्हाला, तर आम्ही निघत होतो. आणि त्यांचे बैल पण आहेत, ते वरती ते बैलांनी नांगरणार आहेत पारंपरिक पद्धतीने आणि इथे आपल्या ट्रॅक्टरने नांगून घेतो. दोन्ही पण करा सांगत, पण आम्हाला उशीर होता म्हणून एकच आम्ही करून निघतोय बघा. आणि त्यानंतर इकडे बघू शकता, हे बघा हा आपण आलेलो हा रस्ता बघा, खालून हा रस्ता आलेलो आहे बघा इथे. आणि असा या वाटेने आपण खालून आहे बघा, इथून असा वरती इकडे वरती आलं. खाली बघू शकता घर आहेत बघा, दिसत आहेत. तिथून आपण हे समोरची वाडी आमच्या समोरची, आणि आमचे घर इकडे आहेत. ही समोरची वाडी आहे ही, आणि आमचे घर इकडे या साईडले बघा. इकडे नदी पण दिसते बघा, बघा तो पत्रा दिसतं ना, तिथे आपले घर आहेत. नदी आपली वाहत. आणि बघा लांब लांबपर्यंत सह्याद्री डोंगर आहेत बघा. सह्याद्री डोंगराचे रांगा लागलेत आणि धुकं खूप सुंदर असं आहे बघा, दिसतंय ते बघा, खूप सुंदर आहे बघा. समोर पण एक घर आहे बघा, वाडा आहे. वाडा आणि घर दोन्ही पण आहेत बघा. आणि बघा इथं वरती सह्याद्री डोंगर बघा किती सुंदर दिसतंय. धुकं बघा ना कसा जातोय बघा, बोल दिसायचं आस्ते 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 खाली येतोय ते बघा. वरती हवा पण थंड आहे एकदम मस्त, खूप बरं वाटतं. आम्ही तिथं मे महिन्यात येतो वरती, मस्त वाटतं लोकेशन आहे फिरायला. हे बघा हे पोरं बसलेत शांत. चला निघतो आम्हीच. हे बघा ते नांगरून झालंय आणि आम्ही सर्व निघालोय. आता आज ऊन वाटतंय बघा, ऊन पडलंय थोडं थोडं, ढग येतात मध्ये ऊन येतं. मागच्याही ब्लॉग बनवलं तर तिथे बघा खाली आहे ना घर, तिथे आपण गेलेलो बघा, त्या घराची ते पांड्याबाई, ते पांड्या घरात त्यांचं केलेलं आपण. आणि आता आपण निघूया, यावेळी आमचा केला इथे वरती. चला उतार बघा कसा आहे वरतून. ते आज सगळे आरामात, धावू नको. मित्रांनो आत्ताच घरी आलोय, 8 वाजता निघालेलो, आता 1:45 व्हायला आले. म्हणजे 5-5.5 तास होऊन जास्त गेले. दमलोय. आणि सह्याद्रीच्या काठी हा आपला शेत होता, काल काय बोलतो आमच्यामध्ये, त्या जागेला. तिथे आम्ही नांगरून आलो, सॉरी पेरणी करून आलो. आणि हे दोघं चंगूमंगू पण नेलेले, दमलेले आहेत. काय रे दमलेत काय? हा दमलेत बघ, हालत बघ कशी झाली, दमलेत. मी पण दमलो, पप्पा येतं मागून येत आहेत. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला पेरणीचा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला असला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तो पण टाटा बाय, काय बाय बाय.